वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फीस अँड क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय अभिरूप शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संच यामधील सराव पेपर यांचे सॉल्युशन. तर आपण आतापर्यंत सराव प्रश्न क्रमांक 3 प्रश्नपत्रिका संच 3 झालेला आहे बघा आपला. त्यामधील मराठी गणितचा पण मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण. चला तर बघा, इथं आलो आहे आपण. विभाग 3 आहे इंग्रजी. 39 ते 50 प्रश्न आहेत. त्यामधील प्रश्नांचे सॉल्युशन बघू. चला तर बघा, 39वा प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीच्या क्रमाने असणारा अक्षर गटांचा क्रमांक ठळक करा म्हटले. अक्षर गटांचा पर्याय क्रमांक बघा कोणता आहे. चुकीच्या क्रमाने असणारा असं म्हटले BCDHIJ म्हणजे क्रमाने आहे. ABCD ही हा बरोबर आहे. चुकीचं शोधायचं आहे HIJ. H आपण एका ओळीने म्हटलं की लक्षात येईल बघा. ABCDEFGHIJ हा पण बरोबर आहे. तर VWU हा बघा आणि PQR OPQR हा पण बरोबर आहे. फक्त VW आणि U आपल्याला अक्षरमालिका जर बघायची असेल तर इथंच बघा साईडला दिलेले आहे इंग्रजीच्या आपल्या पेपरमध्ये. तिथं देखील तुम्ही बघू शकता. पहिला बघा BCD क्रमाने आहे. दुसरा बघा HIJ हा देखील क्रमाने आहे. परत शेवटचा बघू आपण PQR हा पण बघा बरोबर आहे. फक्त VW बघा, VW आणि U दिले आपल्याला इथं, पण आपल्या इथं कसं आहे UVW असं पाहिजे होतं. ते आपल्याला त्यांनी चुकीचं दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला चुकीचा येणार आहे बघा. 40वा प्रश्न आहे. वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द ओळखा म्हटले. बघा BAT बॅट, BALL बॉल, BOAT बोट आणि DOT डॉट. ध्वनीने सुरू होणारा, सुरू म्हणजे सुरुवातीचा जो उच्चार आपला येतो तो उच्चार वेगळा कोणता वाटतो बघा. इथं B आहे, इथं B आहे, इथं B आहे, पण उच्चार कसा आपला इंग्रजीमध्ये होतो बॅट, बॉल आणि बोट म्हणजे सगळं ब उच्चाराने होणारे 3 शब्द आहेत. हा डॉट फक्त एक शब्द वेगळा आपल्याला दिसतोय म्हणून तो गटात बसत नाही, म्हणजे वेगळ्या ध्वनीने सुरू होतो. 41वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी शाळेशी संबंधित नसणारा पर्याय ओळखा म्हटले. शाळेशी संबंधित आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात. शाळेत विद्यार्थी, मैदान, शिक्षक, विद्यार्थी, नाही म्हटलं तर पुस्तक, वही, पेन, शाळा म्हणा आपली, हे सगळे शाळेशी संबंधित असणारे पर्याय असतात. व आता आपल्याला काय काय दिलेत बघू. पहिला आहे बघा टीचर, दुसरा डस्टर आहे, तिसरा स्टुडंट आहे आणि चौथा हॉस्पिटल आहे. तर आपल्या टीचर, डस्टर आणि स्टुडंट हे आपल्याला शाळेतच बघायला मिळतात, त्यामुळे ते त्याच्याशी संबंधित आहेत. आणि हॉस्पिटल हा एकच शब्द असा आहे तो शाळेशी संबंधित नाही आहे बघा. पुढचा बघा 42वा प्रश्न आहे. हॅट या शब्दाशी यमक न जुळणारा पर्याय शोधा. मी तुम्हाला सांगितले नाही, आहे, न किंवा योग्य, योग्य असं असेल तर त्या शब्दाच्या खाली आपण काय करायचे, अंडरलाईन करायचे. म्हणजे ऑप्शन शोधताना आपल्याला तिथं लक्ष गेलं पाहिजे. तर बघू बघा, हॅट या शब्दाशी यमक जुळ. नेट बघा HAT आहे, आपल्याला असाच उच्चार आलेला पाहिजे. NET नेट आहे. हा बॅट आहे, हा कॅट आहे आणि हा मॅट आहे. आता न जुळणारा म्हटले हॅटशी बघा बॅट, कॅट आणि मॅट. मी परत एकदा म्हणते बघा, हे 4 शब्द तुम्हाला लक्षात येतील. हॅट, बॅट, कॅट आणि मॅट हे 4 शब्द कसे झालेत, जुळणारे झालेत. फक्त नेट म्हणला आपण काय देतो, मात्राचा शब्द येतो तिथं नेटचा, ने म्हणून हा पहिला ऑप्शन आपला गटात बसत नाही किंवा यमक न जुळणार आहे म्हणून पहिला ऑप्शन बरोबर येणार बघा. 43वा प्रश्न आहे बघा. खालील शब्दगटातून वेगळा शब्द शोधा म्हटले. बघा वेगळा कसा शोधायचा. बॅट मी शब्द वाचते बघा. बॅट, बॉल, अंपायर, रन आणि सिकल आहे. आता काय शब्द वेगळा शोधायचा आहे. बॅट सगळ्याचे उच्चार आता बघायचे नाही आहे, तिथे उच्चार दिलेले नाही, फक्त शब्दगट बघायचा आहे. बॅट, बॉल, अंपायर आणि रन हे काय आहेत. बॅट, बॉल, अंपायर, रन हे आपण एखादा, आता बॅट कशाशी, क्रिकेटशी संबंधित आहे म्हणजे हा खेळाशी संबंधित असलेले हे 4 शब्द आहेत बघा. कोणते, बॅट, बॉल, अंपायर आणि रन. सिकल म्हणजे काय, पिशवी. हे सिकल हा वेगळा शब्द आहे, तो त्या शब्दगटात बसत नाही म्हणून हा ह्याला ऑप्शन शेवटचा येईल बघा बरोबर. म्हणजे सिकल कुठं आहे बघा, चौथा ऑप्शन आहे तो आपला वेगळा असणार आहे. 44 बघा. चित्र दिलेले आहे, चित्राचे नाव पर्यायातून शोधा. पार्ट्स ऑफ बॉडीचे शब्द आहेत बघा ते.
म्हणजे पहिला आहे हँड, दुसरा आहे लेग, तिसरा आहे इयर आणि चौथा आहे नोज. तर हा आपल्याला दिसतो कान म्हणजेच इयर आपण म्हणतो त्याला. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार बघा. 45वा प्रश्न आहे, जसे लॉंगच्या उलट शॉर्ट तसे कॅचच्या उलट काय म्हटले. म्हणजेच काय बघा, लॉंग म्हणजेच काय लांब आणि शॉर्ट म्हणजे किंवा लॉंग म्हणजे आपण उंच म्हणू आणि शॉर्ट म्हणजे ठेंगणा किंवा छोटा. म्हणजे हा विरुद्धार्थी शब्द आहे. उलट म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. आपल्याला शोधायचं आहे कसा, कॅचच्या उलट. कॅच म्हणजे पकडणे, मग त्याच्या उलट काय होणार, थ्रो, स्टँड, बॉल आणि आऊट आहे. स्टँड म्हणजे उभा राहणे, बॉल म्हणजे चेंडू किंवा आऊट म्हणजे बाहेर. पण बाहेर असा होत नाही. कॅचच्या उलट, कॅच म्हणजे पकडणे आणि दुसरा म्हणजे उलट काय होणार, फेकणे. फेकणे याला आपण काय शब्द वापरतो, थ्रो हा शब्द वापरतो. म्हणून पहिला ऑप्शन बरोबर येणार. 46वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी डकचे चित्र कोणते म्हटले. डक म्हणजे काय, बदक. तर बघा पहिला आहे आपला कावळा म्हणजे कॉक, पहिला कावळ्याचे चित्र आहे, दुसरा आहे बदक, तिसरा आहे बघा पिकॉक आणि चौथा आहे डॉग. तर कोणता आपला असणार आहे, दुसरा ऑप्शन असणार आहे तो म्हणजे बदक, डक याला आपण म्हणतो. 47वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय शेपचे नाव नाही. शेपचे नाव नाही. शेप म्हणजे काय, आकार. आकार कोणता नाही बघा, सर्कल हा आकार आहे. ट्रिअँगल दुसरा बघा त्रिकोण, तो पण आहे. डोअर बघा, डोअर म्हणजे दरवाजा, तो कसा शेपचं नाव असणार आहे, नाही त्याला आकार आहे पण ते शेपचं नाव नाही आहे. आणि चौथा आहे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. तर वर्तुळ, त्रिकोण आणि आयत, सर्कल, ट्रिअँगल आणि रेक्टँगल हे शेपचे नाव आहेत किंवा आकाराचे नाव आहेत. फक्त डोअर येणार नाही म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 48 बघा, वडिलांच्या भावाला इंग्रजीत काय म्हणतात. आपल्याला सगळ्यांना नाते माहीत पाहिजे, ते पण इंग्रजीत काय म्हणतात त्यांना माहीत आहे. आपण नेहमी उच्चार करत असतोच तरी देखील ते पाठ करून ठेवायचं आहे तुम्ही. पहिला बघा फादर, वडिलांच्या भावाला फादर म्हणतात का, नाही. वडिलांचा भाऊ म्हणजे आपला तो काका किंवा चुलता म्हणतो आपण त्याला मराठीत. इंग्रजीमध्ये काय म्हणणार, ग्रँडफादर, ब्रदर का अंकल. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पप्पांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या भावाला काय म्हणता, काका किंवा अंकल असणार. म्हणून चौथा ऑप्शन आपला तो बरोबर येणार आहे. आता 49वा प्रश्न बघा, सोबतच्या चित्राचे नाव पूर्ण होण्यासाठी शब्दकोड्यात रिकाम्या जागी योग्य अक्षर वापरा. तर इथं चित्र दिलं आहे आणि हे शब्दकोड दिलेलं आहे बघा. त्याच्यात मधी हा अक्षर, इथलं मधलं अक्षर आपल्याला तिथं लिहायचं आहे. कोणतं येणार, तर तुम्हाला स्पेलिंग प्राण्यांची पाठ असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. तर मी बघा सांगते, MONKEY येणार. दुसरा ऑप्शन आहे बघा ई, इथं हे अक्षर ई आलं पाहिजे म्हणून तो ऑप्शन बरोबर येणार आहे. 50वा प्रश्न आहे बघा, सोबतच्या घड्याळामध्ये किती वाजले आहेत. किती दिसत आहेत बघा, मिनिट काटा, लांब काटा आपला कुठं आहे, 12वर आहे आणि तास काटा 2वर आहे. म्हणजे 12वर जर मिनिट काटा असेल तर आणि तास काटा कोणत्याही संख्येवर असेल तर ती तेवढी संख्या वाजली म्हणायची. तर आपल्याला इथं 2वर लहान काटा दिसतो म्हणजे आपल्याला काय वाजले दिसत आहेत, 2 वाजले. मग दुसरा बघा ऑप्शन हा इंग्रजीमध्ये दिला आहे 2 o'clock. म्हणजेच काय, हा दुसरा ऑप्शन 2 o'clock म्हणजे 2 वाजलेत, तो बरोबर येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो आता आपण इंग्रजी विभाग बघितलेला आहे. आता पुढचा विभाग बघू बुद्धिमत्ताचा. त्याच्यात प्रश्न बघा 51 ते 75 दिलेले आहेत. 91वा प्रश्न बघा, करवत, भरभर, घरघर या शब्दामध्ये र हे अक्षर किती वेळा आलेलं आहे म्हटले. र म्हणजे ह्या 3 शब्दामध्ये र शोधायचं आहे बघा. इथं मला 1 दिसतं, इथं 2, इथं 3, 4 आणि 5 म्हणजे एकूण ह्या 3 शब्दांमध्ये 5 वेळा र आलेलं आहे. दुसरा ऑप्शन आहे बघा आपला तो बरोबर येणार आहे. 52वा प्रश्न आहे 26, 17, 33, 45, 63 अशा संख्यामालिका दिलेल्या आहे. या संख्यामालेतील सर्वात लहान संख्येतील अंकांची बेरीज किती आहे. आता सुरुवातीला काय करायचं, आपण सर्वात लहान संख्या शोधू. कोणते आहे बघा सर्वात लहान. आता याच्यात मला फक्त 17 लहान दिसते, पण 17 या अंकांची बेरीज करायची म्हणजे 1 आणि 7 या अंकाची बेरीज आपली किती येणार, 8 येणार. ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा, तोच बरोबर असणार आहे. आता इथं इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहे बघा. 53वा प्रश्नामध्ये प्रश्न बघा काय आहे, इंग्रजी अक्षरमालेत जे या अक्षराचा उजवीकडून क्रमांक कितवा. आता जे कुठं आहे बघा याच्यात इथं आहे. तर उजवीकडून विचारले, आपली जी उजवी बाजू असते तीच पुस्तकाची उजवी बाजू आणि डावी बाजू आपली ती म्हणजे ही इकडची डावी बाजू.
आता जे या अक्षराचा उजवीकडून क्रमांक शोधायचा आहे, मोजायचा आहे, तर आपण कसं मोजायचं बघा. इकडून हे 5-5 अक्षराचे गट असतात. 5 आणि 5 असं 10 मोजलं तरीही चालतं तुम्हाला. जर तसं लक्षात येत नसेल तर तुम्ही 1 2 3 4 5 या पद्धतीने देखील मोजू शकता जेपर्यंत. मी बघा सांगते, हा 5 10 आणि 15 5-5चे गट आहेत म्हणून हे 15 आणि हा जे कोणत्या क्रमांकाला आला, 16व्या क्रमांकाला, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे बघा. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. मोर, कोंबडा, पोपट आणि खारवे आहे बघा. मोर, कोंबडा, पोपट आणि खार. तर मोर, कोंबडा आणि पोपट हे आपण पाळू शकतो आणि ते पक्षी देखील आहेत. खार हे काय आहे, पक्षी नाही आहे, म्हणून चौथा ऑप्शन आपला येणार आहे. 55 बघा. गटात न बसणारी संख्या ओळखा म्हटले. 12 16 32 आणि 39 या चारीमध्ये आपल्याला लक्षात येतं की 12 16 आणि 32 हे काय आहेत. 4चे टेबल जर तुम्ही म्हटला तर लक्षात येईल बघा. 4 त्रिकम 12 4 चूक 16 आणि 4 आठम 32 म्हणजे ते 4च्या टेबलमधील संख्या आहेत. 39 ही फक्त त्याच्यामध्ये संख्या येत नाही. असं देखील होऊ शकतं. आणखी मी एक दुसरा ऑप्शन बघा. मला दुसरं काय वाटतं, 12 16 आणि 32 यामध्ये समसंख्या ह्या तिन्ही देखील आहेत आणि 39 ही एकच संख्या अशी आहे जी विषम संख्या आहे. दोन्ही बाजूने विचार केला तरी तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही उत्तरं आपली तीच येतात, म्हणजे 39. 56वा प्रश्न आहे बघा. गटात न बसणारी आकृती शोधा. पहिली आकृती बघा. या आकृतीनुसारच 4 आकृतीमध्ये एक आकृती गटात बसत नाही. कोणती बघा. आता या आकृतीमध्ये हे 4 आयत दिलेत बघा. प्रत्येक ह्या 3ऱ्या आणि 4थ्या आकृतीत देखील सेम आहेत. फक्त ह्या दुसऱ्या आकृतीत इथे छोटा सर्कल आहे म्हणून तो दुसरी आकृती आपली येणार नाही. 57वा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले. 77 66 55 44 आणि इथली येणारी संख्या काढायची आहे आपल्याला. तुम्ही असं देखील करू शकता. आता काही वेळा आपल्याला असे गट दिलेले असतात तेव्हा आपण काय करतो, टप्प्याने विचार करू शकतो. म्हणजे कसं, त्या दोन संख्येमध्ये एक प्रकारचा टप्पा असतो. कितीचा, म्हणजे प्लस करायचा आहे का मायनस करायचा आहे. तर या संख्येमध्ये बघा 77मध्ये आपल्याला -11 केले तर 66 येतं. पुढच्या देखील संख्येमध्ये -11 करायचे तर 55 येतात. 55मधून -11 केले तर आपल्याला 44 येतं. तसंच 44मध्ये -11 केले तर आपल्याला 33 उत्तर मिळून जातं. असं देखील होतं. आणि ह्या संख्या बघितल्याबरोबर लक्षात येते की हा 11चा टेबल आहे. फक्त उलट दिलेला आहे. आपण उलट देखील म्हणू शकतो किंवा इकडून तुम्ही म्हणत गेला तरी तुम्हाला उत्तर मिळणार आहे. म्हणजे 77 नंतर 66 55 44 आणि त्याच्यानंतर नक्कीच 33 येणार आहे. तर तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 58वा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा म्हटले. क्रमाने म्हणजे कशी बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा आकृतीमध्ये पहिल्या आकृतीतच पुढच्या आकृत्या अशा त्याचे काय वेगळा बदल असेल तो आपण इथं धरत जायचा. त्याच्यानुसार आपल्या पुढची आकृती येते. म्हणजे इथली आकृती आपल्याला काढायची आहे ती आपल्याला लक्षात येते. आता बघा ह्या सर्कलमध्ये इथला भाग हा रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीत हा इथला भाग रंगवलेला आहे. दिसतंय काय बघा. हा त्रिकोण रिकामा, हा स्क्वेअर हा भाग जो राहिलेला आहे तो इथला रंगवलेला आहे. तिसऱ्या आकृतीत इथला भाग रंगवलेला आहे. म्हणजे 1 2 3 भाग हे रंगवत गेले. एक भाग रंगवला आहे पण ह्या एका आकृतीनुसार आपण सोडवतो बघा. इथं हा दुसऱ्या आकृतीचा, इथं तिसऱ्या आकृतीचा हा भाग रंगवला आहे. म्हणजे राहिला हा भाग. मग हा भाग रंगवलेला आकृती आपली उत्तर असणार आहे, उत्तर आकृती. तर बघा इथं रंगवलेली, या कोपऱ्यात रंगवलेली फक्त आपल्याला ही 2 नंबरचीच आकृती दिसते म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 59 बघा प्रश्न. खालील चिन्हांच्या गटात चुकीचे पद ओळखून पर्याय क्रमांक ठळक करा म्हटले. AACCTTPPHH सगळे समान दिलेले आहेत अक्षरं. फक्त एक बघा TTमध्ये फक्त T कॅपिटल आणि एक स्मॉल दिलेले आहे. तो फक्त आपल्याला चुकीचा दिसणार आहे. आता TNT कुठं आहे बघा. चौथा ऑप्शन आहे. तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 60 बघा. राधाच्या आईची नणंद ही राधाची कोण म्हटले. आता अशा वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या घरी, तुमच्या नातलगामध्ये किंवा तुमच्या घरी हे नातं लावून आपण लगेच आपल्याला उत्तर मिळून जातं. तर राधाच्या आईची नणंद म्हणजेच बघा तुमच्या आईची, तुम्ही मुलगी असाल मुलगा असाल, तुमच्या आईची नणंद ही तुमची कोण असणार आहे. नक्कीच तुमची आत्या असणार आहे. तुम्ही तिला आत्ताच म्हणता ना, त्यामुळं आईच्या नंदेला आपण आत्या म्हणतो. याशिवाय आपल्या भावाची ती आपल्या पप्पांची किंवा वडिलांची ती बहीण असते, तिला आपण आत्या म्हणतो. पण तुमच्या आईशी नातं विचारले ना, आईची नणंद ती तुमची कोण असणार आहे, आत्या.
दुसरा ऑप्शन बरोबर आहे बघा. 61 बघा, पपई पेरूपेक्षा महाग आहे, आंबा पपईपेक्षा महाग आहे, तर सर्वात स्वस्त काय काढा म्हटलं. सर्वात स्वस्त काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा मी इथं काढते बघा. पपई काय आहे, मी असे प्रश्न कसे सोडवायचे तुम्हाला सांगितलेले आहेत. पपई काय करायचे, पपई पेरूपेक्षा महाग आहे. इथं पेरू मी लिहिला बघा. आता याच्यामध्ये लहान मोठे जे चिन्ह आपल्याला आपण शिकलेलं आहे ते चिन्ह वापरून असे प्रश्न आपण सोडवू शकतो. आता पपई पेरूपेक्षा महाग आहे म्हणजे हे महाग म्हणजे मी हे चिन्ह इकडे केलं आणि हे स्वस्त असणारा पेरू झाला. आता दुसरं काय म्हणलं बघा, आंबा पपईपेक्षा महाग आहे. ह्या पपईपेक्षा आंबा महाग आहे म्हणून इकडं आलं बघा आणि इथं काय आलं, आंबा आला. आता काय म्हटलं बघा मी, आंबा पपईपेक्षा महाग आहे. मोठं चिन्ह जे आंब्याकडे घेतलं, इथं पपई मोठं चिन्ह घेतलं कारण पपई महाग होती पेरूपेक्षा. आता काय म्हटले, सर्वात स्वस्त काय. आता इकडची जी बाजू, इकडचे जे अक्षरं असतात, शब्द असतात ते आपले काय असतात, महाग असतात. मग आपल्याला इकडून असं बघत गेलं जर आंब्यापेक्षा पपई स्वस्त आहे आणि पपईपेक्षा पेरू स्वस्त आहे कारण हे तो इकडं आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पेरू. बघा पेरू कुठं आहे बघा, 3 नंबर ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 62 बघा, एप्रिलला मे, मेला जून, जूनला ऑगस्ट आणि ऑगस्टला जानेवारी म्हटले तर स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात साजरा करावा लागेल. आपल्याला माहीतच आहे स्वातंत्र्य दिन कुणाला कोणत्या तारखेला साजरा करतो हे माहीत नसेल तर तो आपण त्याला वेळाच म्हणू. तर स्वातंत्र्य दिन म्हणजे काय आपला 15 ऑगस्ट असतो. आपण 15 ऑगस्ट ह्या तारखेला 15 तारखेला साजरा करतो. तर काही विद्यार्थी काय करतात, स्वातंत्र्य दिन 15 तारखेला करतात, ऑगस्ट महिन्यात येतो म्हणून डायरेक्ट ऑगस्ट उत्तर लिहितात. पण विद्यार्थ्यांनो अशी चूक करू नका. स्वातंत्र्य दिन ऑगस्ट महिन्यात नक्कीच करतात. पण काय म्हटलं आहे बघा, इथं महिन्यांना काहीतरी एखादे वेगळे शब्द दिलेले आहेत. म्हणजे एप्रिलला मे महिना म्हटलं, मेला जून म्हटले, असं म्हटलं आहे त्यांनी. त्यामुळे आपला ऑगस्टला काय म्हटलं आहे त्यांनी, जानेवारी म्हटले. म्हणून उत्तर आपलं चौथा ऑप्शन येणार आहे बघा, जानेवारी. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 63 आणि 65 साठी सूचना आहे. 63 ते 65 बघा, हे 3 प्रश्न आकृत्यांचे आहेत. दिलेल्या आकृती, अक्षरे किंवा अंक, आकृती, अंक आणि अक्षरे यांची आरशातील प्रतिमा काढायची. आरशातील प्रतिमा म्हणजे इकडून इकडे बघायची, म्हणजे उलट आपल्याला काढायची आहे. कशी काढायची मी तुम्हाला सांगितले. हे चिन्ह ज्या बाजूला असेल त्याप्रमाणे आपण काय धरतो, आपण आपलं पान धरायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आकृती काढायची आहे. बघा बघा मी इथं काढते बघा. आता ही आकृती आपली कुठं आहे, ह्या पानाच्या ह्या साईडला आहे. पान मी धरायचं कसं सांगितले, ही रेष जर खालच्या साईडला असेल तर ती पाण्यातील प्रतिमा असते. मग आपण इथं आकृती काढायची आणि हे पान असं दुमडून मग ते लिहायचं असतं. आता ही आकृती बघा आपल्याला इकडून दिसतात, इकडे या रेषा दिसतात, म्हणजे आपण ह्या आकृत्या इथं काढून घेणार आहोत आणि त्याच्यानुसार हे पान असं दुमडून परत उलटून घेणार आहोत. बघा मी पहिला आकृत्या काढून घेते, थांबा. तिसरी आकृती आहे बघा. ती आकृती आपली काय होणार आहे, मला तरी वाटतं आहे तशीच येणार कारण त्याच्यात बदल काय होत नाही. मी बघा ह्या आकृत्या अशा लिहून घेतल्यात. ह्या जरा डार्क तुम्ही उठवून घ्यायच्या आणि परीक्षेमध्ये सोडवताना म्हणजे पानावर एखादं पान जर आपलं रफ पेपर जाड असेल तर आपल्याला काय होतं, हे असं दुमडायचं आहे बघा आणि हे जे दिसतं आपल्याला पलीकडे जी अक्षरं लिहिलेली दिसतात त्याच्यावर फक्त गिरवून घ्यायचं आहे. मी गिरवून घेते, थांबा. आता येणारं आपलं उत्तर काय असणार आहे बघा. आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. बघा मी लिहिलेलं आहे याप्रमाणे आपलं उत्तर हे येणार आहे. आता ही आकृती बघा, पहिली आकृती आपली बघा. ही आकृती कशी दिसते, स्क्वेअर म्हणजे आपला चौरस हा ह्या साईडला आलेला आहे. उभी रेष आहे तशी आहे, फक्त चौरस ह्या साईडला आणि सर्कल ह्या साईडला, हे बरोबर आहे बघा. म्हणजेच 3 नंबरची आकृती आपली बरोबर येणार आहे. आरशातील प्रतिमा. 5 हे कसा अंक आला आहे बघा. 5 हे चुकीचं आहे, हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. नाही, 5 हा अंक इथं बघा. माझा ही रेष जरा वर गेलेली आहे. 5 हा अंक इथं बघा मी लिहिलं आहे. मीच लिहितानाच असं वरती लिहिलेलं आहे. ह्यांनी लिहिताना 5 हे कसं काढलेलं आहे बघा, या पद्धतीने. म्हणजे हा डॉट जरा खाली घेतला आहे त्या पद्धतीने आपण परत लिहून बघूया. बघा आता लक्षात येईल तुमच्या. बघा
अशी आकृती ही 2 नंबरची आलेली आहे. ती आकृती बरोबर असणार एक्स टी एक्स आहे तसं आलेलं आहे. म्हणजेच काय आता एक्स टी एक्स कुठं आहे बघा, इथं एक्स टीमध्ये आहे, इथं लास्टला आहे, इथं सुरुवातीला आणि मध्ये पण उलटं दिलेलं आहे. म्हणजे एक्स टी एक्स ही आरशातील प्रतिमा अक्षरेही आहे तशीच आलेली आहेत. काही अक्षरे आरशातील प्रतिमामध्ये काय होतात, आहे तशीच दिसतात. त्यामुळे ही दुसरी आकृती आपली बरोबर येणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 66 ते 68 साठी सूचना आहे बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा म्हटले. बघा 66वा प्रश्न आहे, लेखन हात तर वाचन काय. म्हणजेच हाताने आपण काय करू शकतो, लेखन म्हणजेच लिखाण करू शकतो, रायटिंग करू शकतो. तर वाचन कशाने करणार. आता मी प्रश्न वाचते आहे, मी कशाने, मला डोळ्याने दिसतात म्हणून मी वाचते आहे. म्हणजेच कान, पाय, हात आणि डोळे. पण यामधला ऑप्शन येणार आहे चौथा, डोळे. वाचनला काय येणार, डोळे येणार. 67 बघा, र आहे, उलटं दिलेलं आहे. इथं बघितल्यानंतरच लक्षात आलं पाहिजे तुम्हाला र हे काय आहे, पाण्यातील प्रतिमा दिली आहे बघा. तसंच प काढायचं आहे. आता प मी कसं काढणार बघा, इथं मी प लिहिणार, खालच्या साईडला उलटं काढले त्यामुळे मी असं लिहिणार आणि ही मी अक्षर असं लिहिणार बघा. तर अशा आकृती कुठं दिसते बघा, प, उभी रेष आणि ह्या साईडला रेष आलेली आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये आलेली आहे बघा, ती बरोबर येणार आहे. तुम्ही या पद्धतीने काढा. खालची उलटी पाण्यातील प्रतिमा काढताना आपण ह्या पानाच्या शेवटच्या टोक्याला काढतो आणि उलटून असं अक्षर लिहितो. तर पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 68वा, 4 28 तर 50 काय म्हणले. 4 28 म्हणजेच काय, 4 गुणुले 7 केलं तर आपलं उत्तर 28 येतं. 4 7 28. मग 4ला 7 न गुणले मी, म्हणून ह्या पुढच्या 5ला देखील 7 न गुणायचं. कारण पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आहे तसाच तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी आहे. म्हणून आपण काय करायचं, 5 गुणुले 7 करायचं आहे. इथं 4 गुणुले 7 केलं, इथं 5 गुणुले 7 करायचं. 5 7 35. दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा. 69वा प्रश्न आहे, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा म्हणले. तंतोतंत म्हणजे काय, ही सेम आहे. पहिली आकृती आहे ती आपली प्रश्न आकृती आहे आणि इकडच्या ह्या 4 उत्तर आकृत्या आहेत. यामधले आपल्याला शोधायचे आहे बघा. मला तिसऱ्या आकृतीमध्ये दिसतं बघा, इथले आतले 2 काय केले, सर्कल रंगवलेले आहेत आणि पुढचा रिकामा आहे, टोक बाणाचा आहे तसं आहे. म्हणून तिसरी आकृती आपली तंतोतंत जुळणारी आहे. 70वा प्रश्न आहे, एका वर्षात किती दिवस असतात म्हटले. आपल्याला माहीत आहे एका वर्षात 365 दिवस असतात आणि 366 हे जे दिवस आहेत ते आपले लीप वर्षाचे आहेत. मग लीप वर्षात 366. पण आपल्याला प्रश्नात एका वर्षात विचारले, साधं का किंवा साधे वर्ष का लीप वर्ष असं नाही विचारलं, फक्त एका वर्षात आपले 365 दिवस असतात. हे उत्तर बरोबर येणार आहे. 71वा प्रश्न बघा, सोमवार नंतर चौथ्या दिवशी कोणता वार येतो म्हटले. सोमवार नंतर आपण 4 दिवस पुढे वार मोजायचा आहे. सोमवारनंतर मोजा बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. कोणता आहे, शुक्रवार. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 72वा प्रश्न आहे, दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा म्हटलं. बघा पर्यायातून काय निवडायचं आहे, वासरू, पाडस आणि रेडकू. हे शब्द वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं की वासरू, पाडस, रेडकू हे काय आहेत, पिल्लूदर्शक शब्द आहेत आपले. मग खालचे ऑप्शन बघा, करडू, घोडा, हरिण आणि ससा आहे. घोडा, हरिण, ससा हे काय झालं, प्राणी आहेत. पण करडू हा एकच पिल्लूदर्शक शब्द दिसतो आपल्याला, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. 73वा प्रश्न बघा, खालील प्रश्नात गटात बसणारी आकृती पर्यायातून निवडा म्हटले. आकृत्या बघा, ह्या तिन्ही आकृत्या दिसत आहेत. बाहेर जी आकृती आहे सेम ती आत आकृती आहे. इथं देखील बाहेर आहे तीच आत आहे आणि याच्यात देखील बाहेर आहे ती आत आहे. त्या अशीच आकृती आपली पुढची बघा, या 4 ऑप्शनमध्ये कुठं दिसतं, याच्यात बघा 5 बाजू असणार आहे पण आत 4 बाजू असणार आहे. ही हा ऑप्शन येणार नाही. बाहेर स्क्वेअर दिलाय म्हटलं, आत स्क्वेअर पाहिजे होता, हा पण नाही. इथं त्रिकोण आणि त्रिकोण ही आकृती आपली बरोबर येणार आहे. ही पण वेगळी आहे, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 74वा प्रश्न बघा, आईने डब्यात नावडती भाजी दिली आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल. काय कराल विद्यार्थ्यांनो, नक्कीच तुम्ही काय करणार, तरीसुद्धा तो डबा खायचा आहे विद्यार्थ्यांनो. जरी तुम्हाला नाही आवडली तरी आईनं आपल्यासाठी ती खूप आवडीनं भाजी बनवलेली असते, त्यामुळं तिसरा ऑप्शन येणार, तरीसुद्धा डबा खाईन. हे तुमचं उत्तर असणार आहे. 75वा बघा, शाळेतून वस्तू तुम्ही चुकून घरी घेऊन गेला आहात, त्यावेळी तुम्ही काय कराल. काय करणार, दुसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्ही शिक्षकांकडे द्याल. म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे.
चला तर विद्यार्थ्यांनो, आपल्या आता इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण झालेलं आहे. हे स्पष्टीकरण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.